का मान्य करू? त्या अवलक्षणी पोरीला मी माझ्या घरची सून म्हणून का मान्य करू? तुमचा हा हट्ट मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा. माझा हट्ट, तुम्ही माझा हट्ट पूर्ण करा नका करू, मला काही फरक पडत नाही. पण माझी प्रार्थना तो वरचा करता करविता ऐकतो आणि मान्य हे करतो. हो, म्हणून तर तो बाळकृष्ण राणीच्या ओटीत गेला. मालती, तुमच्या इच्छेनं काहीच होणार नाही, कारण देवाच्या इच्छेपुढे कोणाचं काहीही चालत नाही. गैरसमजात जगताय, निव्वळ गोड गैरसमजात जगताय तुम्ही. हे जे सगळं घडतंय हे देवाच्या इच्छेने नाही, तुमच्या त्या औदसेच्या हातून घडतंय. बास झाला, तिला दोष देणं बंद करा. जे तुम्ही घडवण्याचा प्रयत्न केलात ना, निदान त्याची जबाबदारी तरी स्वीकारा. म्हणजे महागड्या ब्लाऊज पीसच्या ओटीत तो बाळकृष्ण तुम्हीच ठेवलात ना? हो, मग कारण तो तुम्हाला उर्मिलाच्या ओटीत घालायचा होता. काय बोलताय तुम्ही? जे तुम्ही ऐकताय तेच. मालती, खोटं बोलण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. शेवटी देवाच्या मनात जे आहे ना तेच घडणार आहे, आणि तेच मी गोड मानून घेईन. आणि घडलंही तसंच. जे देवाच्या मनात होतं, जे माझ्या मनात होतं. तुमचा आता जो संताप होतोय ना, कारण सगळं तुमच्या मनाविरुद्ध घडतंय. तुमच्या मनातली घाण बघून तेव्हा माझी चिडचिड झाली होती. म्हणजे बाळकृष्ण तुम्ही बदललात, हो ना? शी, हे असले अदला बदलीचे प्रकार मला शोभत नाहीत, आणि त्याची मला गरजही नाही. देवाची लीला आहे. देवावर माझा नितांत विश्वास आणि श्रद्धा आहे. आपण असं म्हणूया की बाळकृष्णाची लीला आहे. अहो, म्हणून तर तो बाळकृष्ण राणीच्या ओटीत गेला, आणि ती त्याच योग्यतेची आहे. मला माहित नाही तुम्हाला कधी जमणार आहे, पण कधी जमलंच तर विचार करा. राणीला लवकर सून म्हणून स्वीकारा. वेळ लागलाय मला? तुला माझी बायको म्हणून स्वीकारायला वेळ लागलाय का मला? मी तुझ्याशी लग्न का केलंय, माझं इंटेन्शन तुला माहित असून सुद्धा तू ही अपेक्षा करतेस. वेळीच या स्वप्नाळू जगातून बाहेर ये, नाहीतर तुझं काही खरं नाही. कारण हे कधीच पॉसिबल होणार नाहीये.